ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये आणखी एक धक्का बसणार आहे। महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झालेल्या आहे। काल समर्थक आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मिसळ पार्टीचं आयोजन केलेलं होतं। यामध्ये कार्यकर्ते आणि समर्थकांची मतं जाणून घेतली। अण्णा, काल मिसळ पार्टी केली, समर्थक आणि कार्यकर्ते यांचे मतं जाणून घेतलेले। गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही पक्षांतर करणार या चर्चा सुरू आहे। नेमकी काय कार्यकर्ते आणि समर्थकांच्या मागणी होती? खरं तर 2 जुलैला माझा वाढदिवस असतो। त्या 2 जुलैच्या वाढदिवसाच्या विविध जे काही सामाजिक उपक्रम असतात त्याचं पूर्वनियोजनाची ती बैठक असते आणि त्या बैठकीला मी असलंच पाहिजे असं काही नाही, कारण आमचे सगळे सहकारी त्या ठिकाणी ती बैठक घेत असतात। परंतु कालच्या बैठक सुरू असताना मला त्या ठिकाणून फोन आले का तुम्ही जरा 5 मिनटं इकडे येऊन जा। मग मी त्या ठिकाणी गेलो, बघितलं तर 500-700 लोक त्या ठिकाणी होते आणि त्या सगळ्या लोकांनी मला ज्या पद्धतीने ऐकवलं त्याच्यावरती मला विचार करायला त्यांनी भाग पाडलं आणि ते सगळं सत्य आहे। कारण मी हाडामासाचा शिवसैनिक आहे, कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, परंतु 30 वर्षापासून शिवसेने पक्षाशी एकनिष्ठ आहे मी आणि माझे सहकारी। आणि त्या एकनिष्ठतेच्याचमुळे ह्याच प्रभागामध्ये एकमेव प्रभाग असायचे तर 4ही नगरसेवक शिवसेनेचे आहे। मग असं असताना त्या ठिकाणी ज्या काही मागील काळामध्ये घडामोडी झाल्या, वेळोवेळी त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं माझ्या लोकांकडून की तुम्हाला डावलण्यात येतं आहे, तुम्ही याचा विचार करताय का? मग विधानसभेचा तुम्ही कॅपेबल उमेदवार असताना तुम्हाला विधानसभा आजपर्यंत दिल्या नाही। महापौराची उमेदवारी तुम्हाला मिळणं अपेक्षित असताना 4 उमेदवार असताना 4 नगरसेवक असताना सुद्धा तुम्हाला देण्यात आलं नाही। तेही जाऊ द्या, विधानसभा नंतर लोकसभेला जी काही नुकतीच लोकसभा झाली, मागून येणारे लोक खासदार होऊन निघून गेले। राजाभाऊ वाजे इतक्या मोठ्या प्रचंड मताने आमच्या सगळ्यांच्या ताकदीने, एकट्याने सगळ्या संघटनेच्या ताकदीने, इतर पक्षाच्या लोकांच्या ताकदीने निवडणूक लढले, खासदार झाले। त्याच्यामध्ये आम्ही अग्रस्त ठिकाणी प्रचारामध्ये होतो आणि मग असं असताना कुठंतरी प्रमोशन होणं गरजेचं होतं। मी काय मागितलं नाही मला द्या, परंतु ज्यावेळेस तुम्ही फेरबदल करताय, वरिष्ठ लेवलला जिल्हा प्रमुख पदाचे फेरबदल करताय, मी महानगर प्रमुख, मला अपेक्षित होतं का एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर मला त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख होणं अपेक्षित होतं। परंतु डायरेक्ट एक नाव येतं, जो माणूस काही वर्षापूर्वी बडतर्फ केला होता पक्षातून, ज्याच्याबरोबर एक नगरसेवक नाही आहे स्वतःच्या वार्डामध्ये, अशा माणसाला जो माणूस तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या 2 दिवस तो माणूस आला, अशा माणसाला तुम्ही प्रमोशन देता आणि त्या माणसाच्या हाताखाली माझ्यापेक्षा 15 वर्ष ज्युनियर असलेल्या माणसाबरोबर मी काम करायचं वरिष्ठ खाली, म्हणजे हे डिमोशन आहे ना। हे सगळ्या गोष्टी माझ्या कालच्या या बैठकीमध्ये माझ्या नागरिकांनी माझ्या समोर ठेवल्या आणि ते सत्य आहे। ज्या नागरिकांच्या, ज्या मित्रपरिवाराच्या, ज्या मतदारांच्या जोरावरती आजपर्यंत आपण इकडं ते वर्गण्या काढून आम्हाला निवडून देतात, आमच्याकडे दुसरं काहीच नाही। हीच आमची ताकद आहे। आमचे नागरिक, आमचे मित्रपरिवार, आमचा मतदार, आमचे सगळं सहकारी, ही आमची ॲसेट आहे हो। आमच्याकडे निवडणुकीला पैसा नाही ना, परंतु त्यांचं जर नाही ऐकलं, जे 12 महिने आमचं ऐकतात, तर त्यांचाही कुठेतरी काल आदर ठेवलेला आहे। आजही काही लोकांशी आम्ही बोलतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये, मागच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी मी मागणी पक्षप्रमुख संपर्क नेते संजय राऊत साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं येत्या काही दिवसामध्ये आपण एकत्र बसूया आणि त्याच्यावरती आपण काय मार्ग काढायचा काढू। परंतु माझं एकच चुकतं, मी चापलुसी करणारा कार्यकर्ता नाही, मी स्वाभिमानी माणूस आहे, जी बाळासाहेबांनी शिकवून दिलेली आहे, स्वाभिमानी शिवसैनिक आहे, काही मागणार नाही। पण जे माझ्या लेवलचं आहे, ज्याच्यावर माझा अधिकार बसतो, ते तर मला मिळायला पाहिजे। माझं प्रमोशन करायचं तर माझं डिमोशन करून टाकलं, म्हणजे तो माणूस जो बडतर्फ झालेला, ज्याच्या मागे एक नगरसेवक नाही, त्याचा जिल्ह्यात आणि शहरात संपर्क नाही, अशा माणसाच्या हाताखाली काम करायचं म्हणजे डिमोशन झालं। त्याच्यापेक्षा अलिप्त राहिलेलं बरं, पण आता अलिप्त किती दिवस राहणार? म्हणून या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी काल हा प्रश्न उपस्थित केला। आजही काही लोकांशी भेटतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोणाचं काय मत आहे सगळं समजून योग्य निर्णय त्या ठिकाणी सगळ्यांचं ऐकून, सगळ्यांचं मनधरणी करून ते आम्ही घेऊ। अण्णा, खरं तर सुरुवातीच्या काळापासूनच तुम्ही शिवत करताय, ही नेमकी कोणाबद्दल? वरिष्ठ नेत्यांसोबत का खाली स्थानिक? मी तुम्हाला काय सांगितलं, मी स्वाभिमानी शिवसैनिक आहे। माझ्या आईवडिलांनी मला स्वाभिमानी शिकवलेलं आहे। माझ्यावरती मी कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही, मी वर्गाने काढून विणणारा माणूस आहे, माझ्या स्वतःची गाडी पण नाही, मित्रपरिवाराच्या गाड्या वापरणारा माणूस मी। आणि हे सगळं होत असताना माझी जी ताकद आहे, मी आजपर्यंत मला हेच मिळालं नाही। विधानसभा मागितल्या 2 वेळेस नाही दिल्या म्हणून का नाराज झालो का? पक्षाचं काम करतोच आहे। नाही महापौरच्या निवडणुका दिल्या म्हणून मी पक्षाविरोधी कारवाई नाही केली कधी, किंवा पक्षविरोधी कारवाई नाही केल्या, माझ्यावर बडतर्फी नाही कधी झाली, आणि झाली आता एवढून पुढे झाली तर मला काही फरक पडत नाही, कारण शिवसैनिक आहे मी, सर्वात मोठं पद शिवसैनिक आहे, मला त्याचा काही फरक पडत नाही। परंतु चापलुसी कोणाची करत नाही, माझा कोणी राजकारणात गॉडफादर नाही। आयुष्याचे 30-30 वर्ष दिले ना आम्ही, मग याचा कुठे गॉडफादरच पाहिजे का? तेव्हा तुम्हाला पदं मिळतील का? परंतु मग असं होत असेल, ज्यांच्या जीवावर ते आपण करतो, पण पक्ष नेतृत्वाने ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे। तर आपण तुम्ही जिल्हा प्रमुख बदलताय ना हो, मला तर विश्वासात घ्या, मी महानगर प्रमुख आहे। तुम्ही कुठल्याही अधिवेशन असू द्या, कुठलाही मोर्चा असू द्या, आंदोलन असू द्या, गर्दी करायची असू द्या, काही कार्यक्रम असू द्या,
आम्ही सगळे त्या ठिकाणी अग्रेसर, आम्हाला काम सांगायच्या हक्काने. मग तुम्हाला जिल्हा प्रमुख बदलताना किंवा काय करताना वरिष्ठांकडे तुम्ही गेले ना, तेव्हा मला तुम्ही शब्दभर सांगा ना. आणि वरिष्ठांनी कमीत कमी समजून तर घेतलं पाहिजे होतं का नेमकं आपण कोणाला जिल्हा प्रमुख करतोय, नियुक्ती करतो, पण हा कोण आहे. ठीक आहे, पक्षाचाच नगरसेवक आहे, पण पार्श्वभूमी काय आहे का 5 वर्षापूर्वी त्याला, 6 वर्षापूर्वी त्या 7 वर्षापूर्वी त्याला हकालपट्टी केली होती ना, बडतर्फ केलं होतं. आणि अशा माणसाबरोबर मी काम करू? आता पुढचा निर्णय काय असणार आहे? एवढी लाचारी म्हणून करायचं का? त्याच्यापेक्षा नाही राजकारण केलं ते बरं. प्रत्येक गोष्ट बोलून दाखवली किंवा माध्यमांसमोर आलो बोललो, मी काही नेता नाही, मी कार्यकर्ता माणूस आहे. हे कोण येतं माहिती का, नाराजी व्यक्त करीत हे नेते येतात. कार्यकर्ता माणूस आहे ना, मर्यादित राहतो. मी मर्यादित राहणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून आजपर्यंत मी कधी समोर आलो नाही. परंतु आता जेव्हा माझे नागरिकच मला सगळे वेड्यात काढायला लागले किंवा माझ्याविषयी त्यांना सांगता यायला लागली आणि त्यांनी त्यांच्या बोलून दाखवल्या भावना, त्यांच्या भावनांचा आदर करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून आज सगळ्यांशी परत बोलतोय. आता पुढचा निर्णय काय असणार आहे, तो कधीपर्यंत घ्या? पुढचा निर्णय घेण्यासाठी अजून काही लोकांशी मला भेट घ्यायची आहे, काही लोकांशी मी चर्चा करणार आहे. प्रत्येक जणांचं अनेक लोकांचा, मी विलास शिंदे एकटा असा बनलेला नाही आहे. मी मग सांगितलं माझी काही राजकीय पार्श्वभूमी नाही, परंतु मी इथपर्यंत जे पोहोचलो आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे. त्या प्रत्येकाशी माझं मी बोलणं करेल, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेईल, माझं म्हणणं त्यांना सांगेल आणि मग काय तो निर्णय आम्ही लवकरात लवकर सगळ्यांच्या येथे घेऊ. आपल्या मुलीच्या लग्नात एकनाथ शिंदे आलेले होते आणि तेव्हापासूनच खरं तर तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशा पद्धतीच्या चर्चा रंगलेल्या होत्या. आता पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा पर्याय तुम्ही निवडणार आहात? लग्न सुख आणि दुःख याच्यामध्ये कोणी यावं, कोणी नाही यावं आणि राजकीय पलीकडे जाऊन लोक दुश्मना सोडून, भावबंधका सोडून लग्न करायला हजर राहतात. एकनाथ शिंदे साहेब हे दिलदार व्यक्तिमत्व आहे. त्यांना फक्त मी आमंत्रण दिलं कारण 30 वर्ष आम्ही काम केलेलं सोबत. त्यांनी त्याचं जाण ठेवून त्या ठिकाणी ते आमंत्रणाचं मलाही वाटलं नव्हतं ते येतील, परंतु लग्न 2 तारखेला होतं आणि 1 तारखेला डायरेक्ट प्रोटोकॉलमध्ये माझ्या मुलीच्या लग्नाचा साहेब उपस्थित राहणार असा त्यांचा प्रोटोकॉल आला, दौरा आला. मी जरा चकित झालो. आपल्या माध्यमातून ते मी बघितलं आणि मला आनंद वाटला की एवढा मोठा माणूस या सगळ्या गोष्टी 30 वर्ष किंवा पक्ष संघटनेनंतर फुटली त्यावेळेस आम्ही अनेक वेळा त्यांच्या विरुद्ध आंदोलनं केले, त्यांचे पुतळे जाळले, त्यांच्याविषयी आम्ही लागल तशा घोषणा दिल्या. पण तो माणूस आपल्या एका निमंत्रणावर जर लग्नाला येतो आहे त्याचा मी शिवसैनिक म्हणून आनंद वाटला ना. राऊत साहेब पण आले, सुनील राऊत साहेब आले, अरविंद सावंत आले, त्याही पलीकडे जाऊन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजन आले. पण त्या नेत्यांनी मला कधी फोन नाही केला का तुम्ही पक्षात या, आमच्याकडे या, म्हणून तुम्ही असं कसं काय. याला म्हणता संस्कार संस्कृती हो. इथं तर आम्ही 30 वर्ष तुमच्याबरोबर काढले ना, तुम्ही साधा आम्हाला विश्वासासुद्धा घेत नाही पदाधिकारी बदलताना. मग नेमकं आमचं काही चुकतं आहे का? आम्ही नेमकं कसं काम केलं पाहिजे? कारण मी काय स्वाभिमान माझा सोडणार नाही. एवढे वर्ष झाले, 30 वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतोय, सामाजिक क्षेत्रात. मी काही स्वाभिमान करून चमचेगिरी करून पदं मिळवली नाही. माझ्या कर्तृत्वावर, माझ्या याच्यावरती, माझ्या क्वालिटी वर्कवरती जर मला जे भेटेल, जे माझा अधिकार ते मला भेटलं पाहिजे आणि ते मिळवायसाठी मी प्रयत्न करणार नाही. एकूणच आपण बघितलं का, हे होते ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे. एकूणच पक्ष नेतृत्वाने खरं तर आपले कार्यकर्ते बदलताना किंवा पदं देताना विचार करावा अशा पद्धतीचं त्यांनी मत मांडलेलं आहे. ज्यावेळेस जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं त्यावेळेस स्थानिक कार्यकर्त्याला किंवा आमच्यासारख्या महानगर प्रमुखाला विचारात घेण्यात नाही आलं, अशा पद्धतीची नाराजी ही त्यांनी व्यक्त केलेली आहे. आता कार्यकर्ते आणि समर्थक यांची मतं जाणून घेतल्यानंतरच ते पुढील निर्णय घेणार आहे. त्यामुळे विलास शिंदे आता आगामी काळात काय निर्णय घेता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.